सतीश शेट्टी हत्याकांड प्रकरण. गरज ही संशोधनाची जननी असते. आपल्या देशातील परिस्थिती आपण पाहत आहोत की आज कुठलंही वादग्रस्त प्रकरण असेल तर दोन उद्योग समूहांची नावं प्रामुख्याने समोर येतात. मग हिंडेनबर्ग प्रकरण असेल किंवा आता इपिस्टिन फाईल्स असतील. विशेष करून देशातील राष्ट्रीय खाजगी वृत्तवाहिन्यांवरती सदरील उद्योग समूहांचं प्रभुत्व हे अशा कथांमधलं गूढ बाहेर काढू शकतील का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. एकंदरीतच FDI असेल किंवा दावोस असेल किंवा जागतिक घडामोडी असतील, गुंतवणूकदारांचा ओढा भारताची लोकसंख्या आणि क्षेत्रफळ पाहता शेतकरी, भूमिपुत्र, कष्टकरी, जमीन मालक, सातबाराधारक यांचं हितरक्षण हे आपल्या चॅनलचा गाभा आहे, आत्मा आहे, केंद्रबिंदू आहे. तोच आशय घेऊन आपण पुढं जात आहोत. तरी देखील लगोलग अशा जागतिक घडामोडी, राष्ट्रीय घडामोडी ह्या कुठं ना कुठं ह्या सगळ्याशी कुठं संलग्न आहेत का, या गोष्टींचा शोधपत्रिकेद्वारे तपास करणं, उहापोह करणं आणि जर का काही चुकीच्या गोष्टी घडत असतील तर त्यावरती अंकुश ठेवणं. मराठीत म्हण आहे, म्हातारी मेली चालेल, काठी मोडली तरी चालेल, पण काळ सोकाळायला नाही पाहिजे. उदोन्मत्त झालेल्या हत्तीला अंकुश पुरेसा असतो. लोकशाहीच्या 4 स्तंभांपैकी प्रचार, प्रसार आणि प्रबोधनाचं काम प्रामुख्यानं हे माध्यम समूहांचं आणि पत्रकारांचं असतं. तर त्या आशयाने आता काही दिवसात घडणाऱ्या घडामोडी ह्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. गुन्हेगारांचं महात्म्य मंडन नकोच आहे आणि संविधानाचं पालन हे अत्यंत गरजेचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.